तुका म्हणे जरी आठवया देही नाही तरी काही बरे नोहे. तुकाराम महाराज सांगतात, बाबा हा जन्म तुम्हाला मिळाला आहे, याची जरा आठव ठेवा आणि पुढच्या जन्मात त्रास होणार नाही. आता जर चांगलं केलं, चांगलं पेरलं तर चांगलं उगणार. म्हणून माणसाने जीवन चांगलं जगलं पाहिजे. काय आनंदात जीवन जगलं पाहिजे. आनंदे निर्भर डुलत असो. पुन्हा हा जन्म आपल्याला मिळणार नाही. 4 गोष्टी तुम्हाला महत्वाच्या सांगतो जीवनामध्ये. जे आपल्याला प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करा. ज्यांनी आपल्याला दुखवलंय त्यांना क्षमा करा. ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करा. आणि जे आपल्याला सोडून गेले त्यांना विसरून जा. विठाला विठाला कारण आता माणसाला काही तुम्हाला सांगतो परमार्थाकरता वेळ नाही आणि कामं करीत माणसं. काही सांगतो तुम्हाला, काही माणसाला काम नाही, काहीच्या कामावर माणसं नाही, आणि हाही ते माणसं काहीच कामाचे नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित आपलं जीवन जगलं पाहिजे. तुका म्हणे धरी आठवया दे. महाराज या ठिकाणी जागृती करतात तुम्हाला. कारण संत जागृती करतात. संत देवाला जागवतात, संत संताला जागवतात, संत मनाला जागवतात आणि संत या जनाला जागवतात. म्हणून बाबा हो, आठव धरा, चांगलं जीवन तुम्ही जगा. जसे साधू संत जीवन जगले आणि शेवटच्या अवस्थेला पोहोचले गेले, त्यांचं नाम तुम्ही आम्ही घेतो. अशी ती संत मंडळी आहे. कोणती संत मंडळी आहे? नाव काय? ज्ञानेश्वर माऊली. त्यांच्या निमित्ताने ही सेवा थोडं लवकर 10 मिनिटं अगोदर घेतो, कारण 2-4 महाराज मंडळी त्यांची त्या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करणार आहेत. त्यांना आज शेवटचा दिवस आहे. आज विष्णूचे दूत त्यांना पालखीमध्ये घेऊन भगवान परमात्म्याच्या समोर जाणार. त्यांच्या पुण्याचा पापाचा लेखाजोखा होणार आणि त्यांना सद्गती निश्चित अशा स्वरूपाची मिळणार आहे. मग तुम्हाला त्यांच्या पुण्याचा पापा लेखाजोखा कोण ठेवतंय? त्याचं नाव आहे चित्रगुप्त. काय नाव आहे त्याचं? चित्रगुप्त. बरेच लोक म्हणतात मग ते चित्र आम्हाला कमी दिसत नाही, त्याच्या नावातच टाका ते गुप्त चित्र आहे. म्हणून ते लेखाजोखा अशा प्रकारचं ते ठेवतं. आज त्यांना सद्गती प्राप्त होणार आहे. आपली पुण्याची शिदोरी त्यांना त्या ठिकाणी आपण समर्पित करू. सेवेला पूर्णविराम देतो आणि तदनंतर सर्व आपले आलेली महाराज मंडळी 2-2 शब्दामध्ये त्यांचं श्रद्धांजली त्या ठिकाणी समर्पित करणार आहे. विठ्ठल जय जय खाली बसा 2 मिनिटं. श्री हरिभक्त पारायण. आबांना हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील एक लोकप्रिय तबला वादक, प्रत्येकाला हौस वाटणारे व्यक्तिमत्व आमचे कृष्णाजी महाराज चौधरी यांचे प्रथम गुरु आदरणीय डॉक्टर श्रीमंत अर्जुन महाराज जाधव सर्व महाराजांच्या वतीनं आबांना विनम्र अभिवादन तथा भावपूर्ण श्रद्धांजली देते. स्वांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मा भगवती सलीला पवित्र गोदा मातेच्या तीरावरती वसलेलं गाव श्री क्षेत्र आपेगाव, ज्या गावाची कीर्ती महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये नाही तर बाहेर देशामध्ये नाव आहे. जे गयेला काशीला त्र्यंबकेश्वरला जे पिंडदान होतं तो सर्व विधी ज्या क्षेत्रामध्ये होतो ते श्री क्षेत्र विज्ञानेश्वर आपेगाव आहे. अशा या विज्ञानेश्वर आपेगावामध्ये महंत गुरुवर्य प्रातस्मरणीय भानुनंद बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने महंत वैकुंठवासी गुरुवर्य
रघुनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आणि विद्यमान ज्ञानानंद महाराज सरस्वती यांच्या कृपा आशीर्वादाने कृपाछत्राखाली चालत असलेला हा परिसर आहे. आणि अशा पवित्र परिसरामध्ये चौधरी कुटुंबामध्ये एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व जन्माला आलं. त्यांचं नाव आदरणीय अनिरुद्ध चौधरी. प्रेमाने सर्वजणांना आबा म्हणायचे. आबाने आपला प्रपंच करत असताना 3 मुलांना जन्म दिला. 3 मुलांपैकी 2 मुलं माझ्याकडे शिकायला होते आरंभालाच. आज ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमवलेलं आहे कृष्णा महाराज चौधरी, त्यांचा छोटा भाऊ रेवन, हे दोघंही माझ्याकडे 2-2, 3-3 वर्षे होते. आणि माझ्यावरती एवढा त्यांचा विश्वास होता आणि दोघंही तयार झाले. आणि कृष्णा महाराजांनी तर आपल्या परिसराचं नव्हे, आपल्या जिल्ह्याचं नाव, मराठवाड्याचं नाव त्या ठिकाणी रोशन केलेलं आहे. असे या कुटुंबामधून एक, जसं आपण अकाली पर्जन्यवृष्टी म्हणावी, अकाली पर्जन्यवृष्टी, अकाली एखाद्या अकाल मृत्यू म्हणतो आपण, तशाच गोष्टी. आणि तेच आबांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. आपल्या कुंडलीमध्ये अशा काही गोष्टी असतात आणि त्या कधी कधी खऱ्याही होतात. तोच योग असेल, अकाली मृत्यू आबांचा झाला. परंतु वारकरी संप्रदायाचा वसा घरामध्ये आहे. मृत्यू कुठं होतो, कसा होतो, काय होतो याला महत्त्व नाही आहे. परंतु काय करत 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 आपण या लोकांचा निरोप घेतला हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी परमार्थ, संतसेवा, अन्नदान आणि 2 मुलाला देश धर्म आणि संस्कृतीच्या भवितव्याकरता, उज्ज्वल भवितव्याकरता त्यांनी दिलेलं आहे. एक तिसरा सेवा करतोय म्हणजे 3 मुलं छान आहेत. अशा पद्धतीने परिवार, पण त्या परिवारातून मागच्या वर्षी आबाचं अचानक जाणं झालं. त्याचं सर्वांनाच आम्हाला दुःख आहे महाराज मंडळीला. कारण शास्त्र सांगतं खरे दैवत कोण आहेत. मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम नमातु परदैवतम. आई आणि वडील या 2 देवासारखे देव जगामध्ये दुसरे कोणतेही नाही. आणि त्यांची सेवा 3 मुलांनी केली. आबांच्या बाबतीत एकच त्या ठिकाणी मी म्हणेल, बाप स्वाभिमानी बाणा, बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. ज्याची पहाडाची छाती, ज्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबात हिराया मोत्याचा आकार. बाप गेल्यानंतर जीवनाचा आधार त्या ठिकाणी जातो, प्रेम त्या ठिकाणी जातं. जरी गेलं, हे नियतीचा खेळ आहे, नियत कोणाला सोडत नाहीये. तरी सुद्धा आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हावं याकरता जे कार्य करावे लागत असतात, मग वैदिक पद्धतीने असेल आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने असेल, ते दोन्ही पद्धतीचे कार्य ब्रह्मवृंदाच्या मुखातून, मंत्रघोषातून पिंड, श्राद्ध, तर्पण वगैरे झालेलं आहे. आणि त्या निमित्ताने आज आपल्या परिसराचं वैभव, एक महाराष्ट्राचं वैभव, हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूजनीय एक महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, गायक, वादक, सर्वांचे श्रद्धास्थान बळीराम महाराज आवटे. प्रेमाने आपण ज्यांना सर्व दादा म्हणतो, दादा या ठिकाणी आले आणि दादांनी गोड अभंग घेतला. बुद्धीचा पालट धरा रे काही, बुद्धीचा पालट. कारण हे जीवन जे आहे हे सर्व बुद्धीवरती काय आहे, अवलंबून त्या ठिकाणी आहे. ऐका 2 मिनिटं. विचारसागराच्या दृष्टीने विचार जर केला आपण तर एका अंतकरणाचे 4 भाग पडले जातात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन हे मनन करत असतं, चित्त चैतन्य करत, चिंतन करत असतं. मन, बुद्धी, अहंकार कार्याला प्रवृत्त होत असतं. पण या सर्व गोष्टी घडवून आणण्याकरता काय लागतो, निश्चय लागतो. आणि ते निश्चय करण्याचं काम कोण जर करत असतील तर बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धी काय करत असते, निश्चय करत असते. आणि केलेला निश्चय आपला निश्चित फळाला आल्याशिवाय राहत नाही. मग सर्व जीवनाचा आधार काय असेल तर बुद्धी आहे. बुद्धीने जे ठरवलं ते आपण करू शकतो, ते जीवनामध्ये होत असतं. म्हणून बुद्धीवरती सर्वस्व आहे. दादाने गोड अभंग घेतला की बुद्धीचा पालट करा. त्यामध्ये राजस, सात्विक, तामस काय आहे, अनेक प्रकारच्या बुद्धी सांगितल्या. तसं आपल्या जीवनामध्येही आपल्या बुद्धीमध्ये परिवर्तन व्हावं आणि आपल्या बुद्धीचं जे वैभव आहे, एकाकीशी राजे सकळ
सिद्धी तो भगवान परमात्मा आपल्या बुद्धीचं वैभव आहे तेच आपल्या जीवनामध्ये घडावं म्हणून आजच्या कीर्तनाकरता हरिभक्तीपरायण आदरणीय गिरी महाराज असतील, आमचे आतकरे महाराज असतील, आवटे महाराज असतील, ही सर्व महाराज मंडळी एकाहुनी बळी आणि कीर्तन सुद्धा बळी. त्यानंतर रामायणाचार्य भागवताचार्य कीर्तनकार रसाळ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, एकनाथ महाराज उपस्थित आहेत. सर्व महाराज मंडळी ज्यांनी तबला वाजवला आणि पखवाज वाजवला, हे गड्या माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा असे फार वेळा योग आले. आम्ही कीर्तनात तबला आणि पखवाज लावला, पण तबला वाजत होता का पखवाज आणि पखवाज वाजत होता का तबला, हे तुम्ही दोघांनी ओळखू दिलं नाही. तुम्हाला धन्यवाद देतो. भगवान करो तुमच्या हातातलं वजन असंच कायमस्वरूपी राहून एका कंपनीचा माल आहे सर्व. एवढं छान एवढे गुणवान एकत्र येणं. आदरणीय आमचे पावशे महाराज या ठिकाणी आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये सगळे दादांचे विद्यार्थी आहेत. गणेश दादा या ठिकाणी आहेत. खरं तर दादा बोलले तर बरं वाटत असतं आम्हाला. दादा छान प्रत्येक वेळेस बोलतात आणि म्हणून लाडसर या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना धन्यवाद त्या ठिकाणी मी देतो आणि एकच करेल, आई वडील गेल्याच्या नंतर ही जी झालेली पोकळी असते ही कधीही कोणीही भरून काढू शकत नाही. ती पोकळी भरून काढण्याकरता आपल्या वारकरी संप्रदायातील सर्व महाराज मंडळीचा आशीर्वाद आणि आधार या तिन्ही लेकराच्या पाठीमागे राहावा एवढीच अपेक्षा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, विज्ञानेश्वर नगत नारायण महाराज, भाऊ बाबांच्या चरणी करतो आणि माझी एवढी दोन भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करत असताना दोन शब्द या ठिकाणी थांबवतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आता आबांचं वर्ष श्राद्ध म्हणून कोणी टाळायचं नाही. आबांचा एक प्रसाद म्हणून सर्वांनी आपण भोजन करावं ही सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.